उपस्थित मान्यवरांकडून मनापासून अभिवादन। आज आपण सर्वजण इथे शिवजयंती शिकवणुकीतून काहीतरी नवीन शिकण्यासाठी जमलो आहोत। या सोहळ्यानिमित्त मी महाराजांच्या जीवनाबद्दल आणि दोन शब्द तुमच्या समोर मांडत आहे। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता। हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता। अन्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा नेक होता। असा जिजाऊंचा शिवबा, असा जिजाऊंचा शिवबा लाखात नाही जगात एक होता। काळ्या घोर अशा अन्यायी अज्ञानी शत्रूच्या दैत्य अरण्यात दिव्यत्वाची, जिद्दीची, चिकाटीची आणि स्वराज्याची धगधगती मशाल ज्यांच्या हाती होती, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात कोमेजून जाणाऱ्या त्या सोनचाफ्यासाठी जो उमेदीची सुवर्ण किरण होता, ज्याने शत्रूच्या पिढीन पिढीला मराठी बाणा दावला, जो स्वराज्याला अखंड दैवत म्हणून पावला, तो म्हणजे राजा शिवछत्रपती। महाराजांची कीर्ती ही अमर राहिली आणि आहे। ते अनंत आणि अतुल्य अशा मुद्रेचे अखंड स्वामी आहेत। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हे स्वराज्यासाठी अर्पण केले। अशा या रयतेच्या राजाला जर आता मी 1000 विशेषणे तरी लावली तरी ती अपुरीच पडतील। शब्दही अपुरे पडतील अशी शिवबांची कीर्ती, शब्दही अपुरे पडतील अशी शिवबांची कीर्ती राजा शोभूने दिसतो रयतेच्या मध्ये। महाराजांनी या स्वतंत्र साम्राज्याची सुरुवात शंभू महादेवाच्या रायरेश्वर मंदिरात रक्ताचा अभिषेक करून केला। लोक दूध, दही, तूप, मध अशा नाना प्रकारच्या व्यंजनांचा अभिषेकासाठी वापर करतात। मात्र रुधिराच्या थेंबांनी स्वराज्याच्या अमित स्वप्नांची प्रतिज्ञा करणारे फक्त शिवरायच असू शकतात। महाराजांनी अवघ्या लहान वयातच स्वराज्याच्या मंगल तोरणाची गाठ बांधणी केली। अहो, कारण जिजाऊंनी त्यांना लहान वयातच लढण्याचं, झगडण्याचं हे वाघिणीचं दूध पाजलं होतं। अवघ्या 12व्या वर्षापासूनच महाराज अनेक पारंपरिक कला कौशल्यात पारंगत झाले आणि 16व्या वर्षी त्यांनी स्वराज्याची सौगंध घेतली। फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रींचा इतिहास चांदण्यांनी लिहिला। फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रींचा इतिहास चांदण्यांनी लिहिला। आणि आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, कारण आमचा इतिहास राजा शिवछत्रपतींनी लिहिला। महाराजांनी त्यांच्या या स्वराज्याची सुरुवात, त्यांची निर्मिती ही तोरणाला मंगल तोरण बांधून केली। तोरणा म्हणजे महाराष्ट्रातील दणकट किल्ल्यांमधील एक तोरणा। तरीही आदिलशाहीच्या कमजोर नजरा काही या किल्ल्यापर्यंत पोहोचू शकल्या नाही। महाराजांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने या संधीचे सोने केले। कानांच्या खोऱ्यात शिरले, एखाद्या हरिणीच्या चपळाईने व वाघाच्या गर्जनेने भरभर मावळ्यांनी रिकाम्या जागा ताब्यात घेतल्या। तानाजीने मराठ्यांचा निशाण खडकवला, येसाजीने चौकीत पहारे बसवले, किल्ला ताब्यात आला। स्वराज्याच्या आगमनाचे डंके वाजू लागले। नगाऱ्यांचा व शिंगांचा गजर हा सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमू लागला। स्वराज्याच्या प्रचंड आगमनाच्या प्रचंड सुरुवातीला महाराजांनी प्रचंड गड हे नाव दिले। विजेसारखी तलवार चालवून गेला, विजेसारखी तलवार चालवून गेला। निधड्या छातीने अवघा महाराष्ट्र, अवघा हिंदुस्थान हलवून गेला। वाघ असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला। हो, मला गर्व आहे माझ्या मराठी मातीचा, मला अभिमान आहे माझ्या शिवछत्रपतींच्या इतिहासाचा, मला आहे अभिमान मी मराठी असल्याचा। कारण मी त्या महाराष्ट्रात येते ज्यात महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून रयतेचे राज्य निर्माण केले। मी त्या महाराष्ट्रात येते ज्यात रयतेचा राजा शिवबा, ज्ञानाचे दैवत ज्ञानेश्वर, शत्रूवर धावून जाणारी तारा राणी आणि संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि
असे रचनाकार विवा शिरवाडकर यांनी जन्म घेतला. सह्याद्रीच्या कणाकणात वसतो शिवाजी, या मराठी मातीत वसतो शिवाजी, पक्षू पक्षीही जाणतो शिवाजी, हा रयतेचा राजा नेहमीच आहे शिवाजी. महाराजांच्या गुणांचे एवढे कौतुक करतो आपण, त्यांना आदर्श मानतो, पण त्याचप्रमाणे त्यांचे विचारही तेवढेच आदर्श, आपले विचारही तेवढेच आदर्श आहेत का? आताच्या काळची लोकशाही ही लोकशाही मानावी का? मित्र हा मित्र मानावा का? माणूस हा माणूस मानावा का? गोर गरिबांच्या पोटावर पाय देऊन ऐशारामात सोन्याच्या ताटात पंचपक्वानांचा भोग घेणाऱ्या त्या श्रीमंताला काय म्हणावे? 5 पैशांसाठी आपला स्वाभिमान विकणाऱ्या त्या अधिकाऱ्याला काय म्हणावे? माणसाच्या पाठीवर पाय घेऊन पुढे जाणाऱ्या त्या घरबेध्याला काय म्हणावे? हेच आहे का महाराजांचे स्वराज्य? हीच आहे का त्यांची शिकवणूक? आपण महाराजांना एवढे आदर्श मानतो, तसेच त्यांचे आदर्श विचार आपल्यामध्ये उमटलेले दिसले पाहिजे. तर मग कोण होते शिवाजी? ज्याने फिरवला आपल्या शत्रूच्याही पाठीवरा तो आहे शिवाजी. ज्याने राखली आपल्या आया बहिणींचाही मान तो आहे शिवाजी. जो आहे या मराठी मातीची शान तो आहे शिवाजी. या दैदिप्यमान, ज्ञानवंत, कीर्तिवंत, यशवंत अशा रयतेच्या राजाला माझ्या मानाचा मुद्रा. बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा. मी तीर्था पवार, इयत्ता 9वी मध्ये शिकते. पाहत होते सर्वजण आतुरतेने वाट, तो मंगलमय शिवदिन आला आज. दैवत सारे महाराष्ट्राचे, अधिराज्य ज्यांचे मनामनात, अशा शिवाजी महाराजांना वंदन करूनी करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. मुजरा शिवाजी राजांना, अहो मुजरा शिवाजी राजांना, त्या रयतेच्या राजाला, त्याच्या भक्तीला जोड नाही, शक्तीला तोड नाही. जो अथांग आहे सागरा समान, त्याचे छत्र म्हणजे आकाळा समान. जो त्या सूर्याची शान आणि मराठी माणसांचा धगधगता स्वाभिमान. आणि काळीज म्हणजे सह्याद्री, ज्याला शंभूंचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवघरात ज्याचे पहिले स्थान. जो भगवान आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा पसंत आहे. ज्यांच्या कुशीतून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न उद्यास आले, त्या राजमाता वीरमाता जिजाऊ आऊसाहेब. पण मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचं स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले. ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी येण्यावर शहारे आल्याशिवाय राहत नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज. पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचे नुसते रक्षणच केले नाही, तर पित्याने निर्माण केले स्वराज्य 10 पट्टीने वाढवले, ते संभाजीराजे भोसले. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना, खुशी एक तेजस्वी तारा चमकला. शिवनेरीवर तो तोफांचा गडगडाट झाला, सनई चौकडे वाजू लागले. एक तोफ त्या सह्याद्रीच्या काळे कापरीला जाऊन दुमदुमली. अरे माझा राजा जन्मला, माझा शिवबा जन्मला. दीनदलितांचा कैवारी जन्मला, दुष्टांचा संहारी जन्मला. माझा राजा जन्मला, माझा राजा जन्मला. इतिहास घडवणारा आधी एक जन्माला नव्हता, पण झुकावे लागले त्या हिमालयालाही, कारण पुजतो आम्ही त्या शिवराया. आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने, जिजाऊंच्या मार्गदर्शनाने व बावळ्यांच्या साथीने शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. अहो त्या गुलाबीच्या काळात एक सौदामिनी कडाडली, तिच्या कोशीत शिवराय नावात एक झंझावात जन्मले आणि छत्रपती होऊन स्वराज्याचे पालनहार झाले. शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊंचे होते. म्हणून तर म्हणावेसे वाटते, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी फिटणार नाही. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी फिटणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही. चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे मिटणार नाही. अशा वीर मातेने घडवलेला पुत्र नेमका कसा असेल हो? कसा असेल तो पुत्र? कसे असेल ते राजे? कसे असेल ते राज्य? आणि कसे असेल ते स्वराज्य? 18 पगड जाती ती मावळ्यांना एकत्रित घेऊन शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. तरी हल्लीच्या मुलांना प्रश्न पडतो की नेमके शिवाजी महाराज कुणाला म्हणायचे? अहो जो 65 किलोची तलवार वागवतो त्याचे नाव येसाजी. जो 2000 सैन्याशी एकटाच झुंजतो त्याचे नाव बाजी. जो हात तुटला तरी शत्रूशी मरेपर्यंत लढत राहतो त्याचे नाव तानाजी. जो 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्याला घेऊन येतो त्याचे नाव संताजी. जो शत्रूच्या छावणीत घुसून शत्रूच्या छावणीचा कळस कापून आणतो त्याचे नाव धनाजी. जो ठाण्या वाघाला एकटा सामोरे जाऊन त्याला उभा फाडतो त्याचे नाव संभाजी. आणि या सर्वांना एकत्र घेऊन स्वराज्याच्या नंदनवनाचे तोरण बांधतो त्यांचे नाव शिवाजी, त्यांचे नाव शिवाजी. ऐकायला खूप सोपे आहे, शिवरायांचा जयघोष करणे देखील खूप सोपे आहे, पण शिवरायांना अंगीकारणे फार अवघड आहे. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. बिचारे त्या सह्याद्रीला माझा राजा कसा होता, माझा शिवबा कसा होता. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन, असेच असावे मावळ्याचे वर्तन. हीच माझ्या शिवरायांची शिकवण.
परंतु शिवरायांची शिकवण आजच्या मावळ्यात दिसून येते का हो? मित्रांनो, आजच्या युगात खरी गरज आहे ती शिवरायांचे विचार अंगी बांधण्याची, शिवरायांचा इतिहास जपण्यासाठी गड किल्ल्यांचे रक्षण करण्याची, शिवरायांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून त्याप्रमाणे कार्य करण्याची, परस्त्रीला माते समान मानून तिचे रक्षण करण्याची, शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर त्यावेळी कार्य करण्याची, जातभेद न बांधता सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याची, आणि हीच असेल माझ्या राजाची जयंती, शिवछत्रपतींची जयंती. शेवटी आता एवढेच बोलेन की अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, अरे हजार असतील धर्म, लाख असतील जाती, सर्वांना एकत्र गुंफणारा एकच राजा शिवछत्रपती. धन्यवाद. नाद भवानी काजे सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी काजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे, काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे मदन हेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, पण शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. 300 किलोमीटर लांब भिंत बांधायला आपल्याला 150 वर्ष लागली, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यात जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी भरेल. गुण संपन्न असे व्यक्ती होते. आपली दिशा दाखवत ते वाट करत, कितीही संकटे आली तरी न डगमगता त्यावर शिताफीने वाद करत अशा एका वीरपुत्राने भारत स्वराज्य निर्माण केले. मित्रांनो, शिवाजी महाराज जेव्हा शाहिस्ते खानाला रोज डायरी लिहिण्याची सवय होती, त्याने शिवाजी महाराज यांचा प्रसंग नमूद केला आहे. तो असा लिहितो, शिवाजी महाराज असे तुफान वाऱ्यासारखे आले आणि लाल मानातून निघून गेले. थोड्या वेळाने गोंधळ थांबला. शाहिस्ते खानाची एक बहीण त्याच्याकडे धावत धावत आली आणि म्हणाली, भाईजान मेरी बेटी नापता है भाईजान. तेव्हा मोठे छातलेला शाहिस्ते खान हसत म्हणाला, शिवाजीची माणसं तर तिला पळवणार नाहीतच, पण जरी पळवली तरी तुम्ही बेफिकीर राहा, कारण तो शिवाजी आपल्या पोटच्या लेकीप्रमाणे तिची काळजी घेईल. कोणता हा विश्वास शिवरायांना देखील शिकवला जातो. पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा कसा असावा हा धडा शिकवला जातो. अनेक देशात शिवाजी महाराजांचा इतिहास अभिमानाने शिकवला जातो, पण आमचं दुर्दैव आपल्याच देशात आपला शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. अफजल खानाच्या वधानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले. जिजाऊंनी विचारले, अफजल खानाचे काय झाले? महाराज उत्तरले, अफजल खान मारला गेला. जिजाऊंनी विचारले, त्याचं प्रेत कुठे आहे? तेव्हा शिवाजी महाराज बोलले, त्याचे प्रेत प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे. काय बोलले असतील हो जिजाऊ? शिवबा, अफजल खान जिवंत असेपर्यंत त्याच्याशी वैर होते, आता तो संपला, वैरही संपले. तुझ्या राज्यात कोण प्रेताला कोणत्या पुत्राने तोडावे हे शोभणार नाही, त्याचे सन्मानपूर्वक दफन कर व तुझ्या विजयाचं प्रतीक म्हणून कबर बांध. शिवराय हे कोणत्याही धर्माविरुद्ध किंवा जातीविरुद्ध नसून ते एका अन्यायाविरुद्ध होते, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. जाता जाता एवढेच म्हणे, रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी, रायगडावर उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी, राजे तुम्ही नसता तर सडली असती हिंदूंची मडी. राजे तुम्ही आहात म्हणून आम्हाला दिसतात देवळाचे कळस, राजे तुम्ही आहात म्हणून आम्हाला दिसतात देवळाचे कळस, राजे तुम्ही नसता तर दिसली नसती अंगणात तुळस. जय हिंद. धन्यवाद. जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत शपथ घेतली, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली. हिंदवी स्वराज्य स्थापन करणे काही सोपी गोष्ट नव्हती. निजामशाह, मुघल बादशाह अशा तिन्ही बलाढ्य शत्रूंशी त्यांनी लढा दिला. त्यांना साथ दिली बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी अशा अनेक मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना साथ दिली. जाता जाता एकच सांगेल, कलाम नव्हते, कायदा नव्हता तरी सुखी होती प्रजा,
कलाम नव्हते, कायदे नव्हते, तरी सुखी होती प्रजा, कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती राजा. जय. नमस्कार. युगामिनी आई तुळजा भवानी, जिच्या चरणाची धूळ कुंकवाच्या करड्यात भरून भाळी भरावी, अशा त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. शेतकऱ्यांच्या मिरचीच्या डेटालाही हात लावू नका. शेतकऱ्यांच्या मिरचीच्या डेटालाही हात लावू नका, नाहीतर तुमचे हात तुमच्या धडापासून वेगळे केले जातील, अशी सिंह गर्जना करणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. सिंहाच्या जबड्यात घालून हात, सिंहाच्या जबड्यात घालून हात, मोजील जात ही जात मराठ्यांची, ही जात मराठ्यांची, असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. या सर्वांना वंदन करून सादर करते कथा शिवराज्याभिषेक सोहळ्याची. गागाभट्टांच्या डोक्यात एक विचार आला. त्यांनी एक संकल्पनातून अवघा महाराष्ट्रातला राज्यांचा राज्याभिषेक सोहळा व्हावा. 6 जून 1674 रोजी राज्यांचा राज्याभिषेक सोहळा करण्यात आला. आणि 4,500 राजे राज्यांच्या राज्याभिषेकासाठी सभागृहात उपस्थित झाले. राजे ब्रह्ममुहूर्तावर उठले, स्नान केलं, शिवाई मातेला अभिषेक केला, भवानी मातेचे दर्शन घेतले, जिजाऊंचा आशीर्वाद घेतला आणि राजांनी गड्यात कवळ्यांच्या माळा चढवल्या, डोईवर झेलटोप ठेवला आणि भवानी तलवार कमरेला बांधून राजे गड फिरू लागले. राजे गड फिरून जेव्हा सभागृहात आले तेव्हा 4,500 राजांनी उठून मानवंदना दिली. मानवंदना दिली आणि जयघोष सुरू झाला. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज, गणपती, गजपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, श्रीमंत 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 योगी, श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जयघोष चालूच होता, जयघोष चालूच होता आणि समोरील चौथऱ्यावर सुवर्ण 32 मणी सिंहासन ठेवले होते. त्यावर जाण्यास 3 पायऱ्या होत्या. त्यातील पहिल्या पायरीवर पाय ठेवतात राजांची हृदय हेलावले आणि चटकन डोळ्यात अश्रू भरून आले व एक क्षण आठवले. राज लाख मेले तरी 72 राज, पण लाखांचा पोशिंदा मरता कामा नये. शिवान हवे कितीही जन्माला येतील, शिवान हवे कितीही जन्माला येतील, पण रयतेचे राजे शिवछत्रपती राजे पुन्हा जन्माला नाही येतील. हे आठवतात राजांच्या उजव्या डोळ्यातून अश्रू आले. राजांनी दुसऱ्या पायरीवर पाय ठेवतात त्यांना आठवले. राजे, तुम्ही सुखरूप विशाळगडावर पोहोचा आणि 5 तोफांची सलामी द्या. जोवर 5 तोफांच्या सलामीचा आवाज ऐकू येत नाही ना राज, तोवर हा बाजी प्रभू देशपांडे आपला देह सोडणार नाही. हे आठवतात राजांच्या डाव्या डोळ्यातून अश्रू गळाले. राजांनी तिसऱ्या पायरीवर पाय ठेवतात राजांच्या कानात एक आवाज गुंजला. राज, आधी लगीन कोंडाण्याचं, आधी लगीन कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाचं. जगलो वाचलो ना राज तर लेकराचं लगीन लावीन, नाहीतर मायबाप समजून तुम्हीच लगीन लावून टाका. राजे घळाघळा रडू लागले. 4,500 राजांना समजेना काय झालं. अनाथ झालेल्या हिंदूंना बाप भेटणार, शिवाजी राजा होणार. आणि राजांच्या डोळ्यात अश्रू. ते जवळ उभे असलेले मदारी काका राजांजवळ आले आणि म्हणाले, राजे, आज आनंदाचा दिवस आणि तू रडतो. त्यावर महाराज म्हणाले, काका, ज्यांच्यामुळे हे सिंहासन मला मिळालं तेच हा क्षण पाहायला राहिले नाही. कोणत्या तोंडाने मी या सिंहासनावर बसलो. हे सिंहासन टोचेल मला काका. त्यातून उतराई होण्यासाठी त्या गेलेल्यांचे पायी म्हणून तुम्ही काहीतरी मागा, म्हणजे मला यातून उतराई होता येईल. त्यावर काका म्हणाले, अरे राजे, ते जे गेले त्यांनी काहीच मागितलं नाही. ते जे गेले त्यांनी काहीच मागितलं नाही. मी काय मागणार. त्यावर महाराज म्हणाले, काहीतरी मागा काका, म्हणजे मला यातून उतराई होता येईल. काहीतरी मागा. त्यावर मदारी काका काय म्हणाले असतील. ते असं म्हणाले, एवढंच म्हणतोस ना राजे, एवढंच म्हणतोस ना राजे, तर या 32 मणी सुवर्ण रत्न जडीत सिंहासनाची चादर बदलण्याचं काम या गरीबाला दे राजे, या गरीबाला दे. स्वाभिमानाची साक्षात मूर्ती असलेले छत्रपती शिवाजी महाराज या दिवशी छत्रपती झाले. वडिलोपार्जित नाही तर मावळ्यांच्या संगतीने त्यांनी हे स्वराज्य निर्माण केले. निश्चयाचा महामेरू, निश्चयाचा महामेरू, भक्तजनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, श्रीमंत योगी.
शेवटी जाता जाता एवढंच म्हणावं वाटते, दुष्ट यवनांच्या छाताडावर शिवशंकराने तांडव केला, दुष्ट यवनांच्या छाताडावर शिवशंकराने तांडव केला. या रयतेच्या सुखासाठी, अहो या रयतेच्या सुखासाठी माथाऱ्याने मार्तंड सिंहासनाधीश्वर झाला, सिंहासनाधीश्वर झाला. बोला जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. भक्तीचा प्रादुर्भाव करणारे संतश्रेष्ठ ज्ञानोबाराय व संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्याच बदाच पाषाणे पावन झालेल्या भूमीत हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधणारे आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांना मी मानाचा मुद्रा करते, मानाचा मुद्रा. आज तो जाणता राजा. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एक सोनेरी पहाड झाली. पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला, पुत्र भारत भूमीला झाला. सुलतानांनो, तुमचा काय जन्माला आला? घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पाठीला, आणि शिवबाशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. भवानी मातेचा लेक तो, स्वराज्याचा राजा होता, झुकला नाही कुणासमोर, मुघलांचा तो बाप होता. वयाच्या 16 वर्षी तोरण जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. जिजाऊंच्या स्वप्नांना नवे आकाश खुले गेले. एका पाठोपाठ एक बडे किल्ले जिंकले. शत्रूवर मात करत स्वराज्य विस्तारत होते. जणू त्यांचे जीवन घोड्यावर स्वार, घोड्यांच्या टापाबरोबर पुढे जात होते. असं असतानाच एक दिवस अफजल खानाच्या रूपानं भलं मोठं संकट स्वराज्याकडे काळा कुट्ट ढगाप्रमाणे चाल करू लागले. भली मोठी तोफ आणि हत्तीचे बळ घेऊन वाटेत भेटेल त्याला चिरडीत तेवढं उद्ध्वस्त करीत अफजल खानाची सेना निघाली. कोण रोखणार हे वादळ? आता शिवबाचं काही खरं नाही. राजांची सेना मुठभर खानाला कसं रोखणार? काय लढवा हुंदर? चिंतेतपंत सरदार म्हणाले, महाराज आपला जीव मोलाचा आहे. काही दिवसांसाठी आपण अन्यत्र निघून जा. खाण्याचे सैन्य अपाट आहे, यापुढे आपला टिकाव लागणं अवघडच आहे. हे ऐकताच महासाहेब म्हणाले, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतर, पण भ्याटपणे पळून जाऊन या मराठी मुलगाचा स्वाभिमान गमावता कामा नये. असा वाघिणीचा तो छावा होता. गनिमाला कसा ठेचावा, डोक्यात गनिमी गावा, प्रतापगडावर आमने सामने भेटीचा धडला सांगावा. दिवस ठरला. खाण्याने हसत हसत कबूल केले. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पाठीशी खान आला बेगुमान, नाही त्याला जाण शिवाजी महाराजांच्या करामतीची. खान धूर्त होता. आपला घात करेल हे माहीत असूनही ते बेटीसाठी सज्ज झाले. अंगात चिरकत, डोईवर जिरेटोप, कमरेत बिछवा आणि हातात वगनिके घालून ते निघाले. खानाच्या बेटीसाठी नक्षीदार शामियाना उभारला होता. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ, असे म्हणत त्याने राजाला अलिंगन दिले. आज डाव साधत राजाला मिठीत घेत कट्यारीचा वार केला. खरखर आवाज झाला. याच मोठ्या शिताफीनं महाराजांनी खानाच्या पोटात बिछवा घुसवला. वाघडक्यांचा मारा केला. अफजल खानाचा कोतळा बाहेर काढून स्वराज्यावरचे काही कुट्टलात परतून लावले. पित्र ना करे नादान, यह शिव का आखाड़ा है, जिसने एक ही पल में अफजल को उखाड़ा है. एक आदर्श पुत्र, सावध नेता, कुशल संघटक आणि एका नव्या युगाचा निर्माता असे सर्व पैलू शिवरायांमध्ये होते. हे पाहिले की पुन्हा पुन्हा आठवते शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप. असा हा जाणता राजा, जिजाऊंचा छावा, रयतेचा राजा. 3 एप्रिल 1680 रोजी रायगडी निघाला. रयतेपाशी तो जन्मभर झिजला. रक्षणात दयाच्या गडकोटी बसला. मानवतेच्या धड्यापुढे काळही झिजला. असा एक शिवसूर्य रायगडी निघाला. आता जाता एवढेच म्हणावेसे वाटते, अंधार होत चाललाय आता मात्र एक दिवा पाहिजे. जिल्ह्याला मावळ्यांचा थवा हवाय आणि हर हर महादेवची साथही पाहिजे. आणि या जिजाऊला आणि या राज्याला जिजाऊंचा शिवा पाहिजे. हर हर महादेव. सहस्रो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. जो थांग आहे सागरा समान, त्याचे छत्र म्हणजे आभाळ समान. जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान. आणि काळीच आहे सह्याद्री, त्याला शंभूंचा अभिमान. छत्रपती शिवाजी जोरावर आणि हंटारच्या ताकावर मी अनेक वाघांना माणसाप्रमाणे जगायला शिकवणारा राजा बघितला, परंतु इथल्याच माणसांना वाघाप्रमाणे जगायला शिकवणारा एकच राजा बघितला, आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण जो महाराष्ट्रात राहतो तो महाराष्ट्र म्हणजे काय? तो महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, जिजाऊंच्या संस्कारांचा, शंभूंच्या पराक्रमाचा हा महाराष्ट्र. कष्टकरी शेतकऱ्यांचा, दीनदलितांचा, 105 हुतात्म्यांच्या बलिदानाचा आणि दिल्लीच्या तख्ताला घाम फोडणाऱ्या जिगरबाज मावळ्यांचा हा माझा महाराष्ट्र. आणि याच महाराष्ट्राच्या मातीत 19 फेब्रुवारी 1630
एक रत्न जन्मला आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यात माणसं जपली आणि वस्तू वापरल्या, परंतु आपण मात्र वस्तू जपतो आणि माणसं वापरतो. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टिकोनाने भारताच्या इतिहासामधून सुवर्णक्षणांनी भारताचा इतिहास रचला, परंतु त्यांची ऐकलेली प्रत्येक गोष्ट आपल्या मनात ठसून बसली आहे. असाच एक प्रसंग मला तुम्हाला सांगावासा वाटतो. एकदा छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटकाच्या मोहिमेनंतर महाराष्ट्रात परतत होते, तेव्हा तिथे बेलवाडी नावाचं एक गाव होतं. तिथे एक छोटासा किल्ला होता. मल्लम्मा देसाई नावाची ठाणेदारी तिथे राहत होती. दादाजींना वाटलं जाता जाता हा किल्ला घेऊन जावा, म्हणून दादाजींनी थोडं सैन्य गोळा केलं आणि मल्लम्मावर प्रहार केला. परंतु मल्लम्मा ही तितकीच चिकाटीची होती. तिने मावळ्यांचा पराभव केला. दादाजींना वाटलं एका बाईच्या हातून मावळ्यांचा पराभव होणे शक्य नाही, म्हणून त्यांनी अजून सैन्य गोळा केला आणि पुन्हा मल्लम्मावर प्रहार केला. परंतु यावेळी मात्र मल्लम्माची हार झाली. दादाजींनी ठरवलं मल्लम्माला कैद करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांपुढे उभं करायचं. मल्लम्मा आत गेली आणि आपल्या तान्ह्या बाळाला घेऊन बाहेर आली. दादाजी जेव्हा मल्लम्माला छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दरबारात उभे करण्यात आले, तेव्हा तिला वाटले आता हाही राजा माझ्यासोबत तेच करणार जसा की प्रत्येक राजा आपल्या गुन्हेगारासोबत करतो, मला आणि माझ्या बाळाला मारून टाकणार. ती महाराजांपुढे गेली आणि नतमस्तक होऊन महाराजांना म्हणाली, राजा मी तुमची गुन्हेगार आहे. राजा जी काही शिक्षा करायची असेल ती मला द्या, यामध्ये माझ्या तान्ह्या बाळाचा काहीही दोष नाही. महाराजांनी तिच्याकडे स्मित हास्य केलं. त्यांनी चिकणीसाला इशारा केला. चिकणीस आत गेला आणि दुधाची वाटी घेऊन बाहेर आला. महाराजांनी तिच्या बाळाला मांडीवर घेतले आणि दूध पाजले. तेव्हा ते म्हणाले, हा जो आमच्या मांडीवर आहे ना तो आमचा भाचा आहे. अहो म्हणजे तुम्ही आमच्या भगिनी झालात आणि कोणता राजा आपल्या बहिणीचा राज्य बळकावून घेईल. ते दादाजींना म्हणाले, अहो दादाजी बहिणीचं राज्य घ्यायचं नसतं तर ते तिला द्यायचं असतं. आणि त्या काळातही महाराजांनी मल्लम्माचे रक्षण केले व तिला चोळी बांगडी देऊन तिच्या घरी सुरक्षित पोहोचवले. म्हणून एवढंच म्हणावेसे वाटते की जे महाराजांनी केले ते या जगाला कधीच जमले नाही आणि जे जगाने केले ते महाराजांनी कधीच केले नाही, म्हणून जगाला महाराजांपुढे झुकावे लागले. आताच 5-6 वर्षांपूर्वी इटलीचे पंतप्रधान भारतात आले होते. तेव्हा त्यांना काही गाईंनी प्रश्न विचारला की तुम्हाला प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहल बघायचा की सोन्याचं गोल्डन टेम्पल बघायचं. तेव्हा ते म्हणाले, मला तुमचं सोन्याचं गोल्डन टेम्पलही नको आणि प्रेमाचं प्रतीक असलेला ताजमहलही नको. मला आपल्या महाराजांचा इतिहास शिकवला जातो ना तो रायगड बघायचा आहे. तेव्हा सर्व गाईड त्यांना घेऊन रायगडावरती गेले. तुम्हाला एवढंच सांगावं असं वाटतं की तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलात आणि तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कुठून आले आहात तर त्यांना अभिमानाने सांगा, ज्याने मरणालाही लाजवलं आणि आलेल्या मरणालाही जगायला शिकवलं, असं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातून आलोय. शेवटी जाता जाता एवढंच म्हणावेसे वाटते, देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खा बगीचाच दिला. देवाकडे एक फूल मागितलं तर देवाने अख्खा बगीचाच दिला. देवाकडे प्यायला पाणी मागितलं तर देवाने समुद्रच दिला. देवाकडे राहायला घर मागितलं तर देवाने राजवाडाच दिला. आणि देवाकडे जेव्हा देवच मागितला तेव्हा त्याने छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा दिला. जय भवानी, जय शिवाजी. प्रतिभचंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाह सुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजते, मुद्रा भद्राय राजते. मुद्रा छत्रपती शिवराय रयतेच्या राजाला, ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, जो अथांग आहे सागरा समान, त्याचे छत्र म्हणजे आभाळा समान, जो त्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूंचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवाऱ्यात ज्याचं पहिलं स्थान, मराठ्यांचा जो भगवा आसमंत आहे, कृपावंत आहे, दयेचा वसंत आहे. महाराष्ट्र ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदयास आलं त्या राजमाता जिजाऊ आईसाहेब. पर मुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यात पाणी आणि अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाहीत असे छत्रपती शिवाजी महाराज. आणि पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्याचं फक्त रक्षणच नाही केलं तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य 10 पटीने वाढवलं असे ते शंभूराजे. म्हणतात ना, नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाम होऊ नका. म्हणूनच नाचू कीर्तनाचे जगी, ज्ञानदीप लावू जगी. कीर्तीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत तुकोबाराय,
शब्द हेच शस्त्र समजून बुद्धीच्या अभंगातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे संत आणि संध्याकाळी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं काम ज्यांनी केलं ते संत गाडगे बाबा. खरंच आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही. आयुष्यातले प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही. काही क्षण विसरू शकत नाही आणि असाच आजचा हा क्षण आहे. रत्ना व मौक्तिक मूल्य मुळी नरे, रत्ना व मौक्तिक मूल्य मुळी नरे, रमणीची कूस जिथे लूप निख निखरे. असे माझ्या महाराष्ट्रभूचे श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर यांनी जे महाराष्ट्र गीतामध्ये वर्णन केले आहे ते अद्वितीय आहे. ते म्हणतात की या महाराष्ट्रात वेळोवेळी अशा व्यक्ती जन्माला येतात की त्यांच्या कार्यापुढे कोट्यवधी रत्नेही निष्प्रभ ठरावी. शिवजन्मापूर्वी महाराष्ट्रात 5 सुलतानी सत्ता राज्य करीत होत्या. त्यांच्यात सतत लढाई व्हायच्या. यातच महाराष्ट्राचे मोठे नुकसान व्हायचे. मराठी सैन्य नाहक होऊन मारली जायची. अशा परिस्थितीत सिंदखेडचे लखुजी जाधव यांची कन्या म्हणजे साक्षात दुर्गा भवानी रणचंडी जशी जिजाऊ आणि त्यांचा विवाहही तोडास भोसले यांचे पुत्र शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. थोड्याच कालावधीमध्ये शहाजीराजे भोसले व त्यांचे सहकारी लखुजी जाधव व त्यांचे सहकारी कर्नाटक